यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। जिस नाम में है जिंदगी, यीशु है वो नाम। जिस नाम में है बंदगी, यीशु है वो नाम। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। बोलिए ना, सबसे ऊंचा है। और एक बार, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। तालियां तालियां। बीमारी से, गरीबी से, सांपों से है छुड़ाता वो नाम है जो अंधों को रोशनी भी है देता। बीमारी से, गरीबी से, सांपों से है छुड़ाता वो नाम है जो अंधों को रोशनी भी है देता। जिस नाम में है जिंदगी, यीशु है वो नाम। जिस नाम में है बंदगी, यीशु है वो नाम। और एक बार, जिस नाम में है जिंदगी, यीशु है वो नाम। जिस नाम में है बंदगी, यीशु है वो नाम। यीशु तेरा नाम उंचा मारे उड्या प्रभूच्या गौरवाकरिता सर्वजण। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। ओरे यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। प्रार्थना करू। पवित्र पवित्र थोर आमच्या सेनाधीश गौरवी प्रभू, तुझ्या नावास धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो। राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, तुझा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, याच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ या प्रभुवारी एकत्र जमलेलो असताना प्रभू, तू आमची आराधना मान्य अशी केलीस आणि प्रभू तू आमच्यामध्ये उतरून आलास, याबद्दल तुझ्या नावास धन्यवाद देतो, उपकार मानतो प्रभू। होय प्रभुदेवा, मंडळीची गरज ओळखून प्रभुदेवा तू तुझ्या दासाच्या द्वारे जे काही प्रभूचं वचन प्रभुदेवा तू घेऊन आलेला आहेस, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, उपकार मानतो देवा। आणि आम्ही प्रार्थना करतो की ती वचन प्रभुदेवा ऐकणारं मन आणि समजणारं मन, ऐकणारे कान असे प्रभू तू आम्हास दे। तुझ्या दासाला प्रभुदेवा तू स्पर्श कर आणि तुझ्या दासाद्वारे प्रभू या मंडळीच्या उन्नती करता देवा, तू तुझं वचन प्रभुदेवा आज आम्हास दे। वचनाचा मान मी तुझ्या अधीन आणि स्वाधीन ठेवतो, तू आमचा ताबा घे। तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड आणि पवित्र नावात ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक पित्या, आमेन। थँक्यू। पुढची वेळ आदरणीय रेव्हरंड राहुल यांच्याकडे प्लीज। टाळ्या वाजूया। शालोम सर्वांना। शालोम हा एक हिब्रू शब्द आहे आणि त्या शब्दाचा अर्थ फक्त शांती असं नाही, तर शालोम या शब्दाचा अर्थ एक उत्तम आरोग्याची स्थिती। प्रेज द लॉर्ड। आणि हिब्रू शब्द जो आहे शालोम, त्याचा रूट शब्द आहे शिलेम, आणि शिलेम म्हणजे
किंमत देऊन विकत घेणे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने ती शालोम शांती तुम्हाला देण्यासाठी आपलं रक्त ही किंमत दिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. त्या वधस्तंभावर जी किंमत देऊन विकत घेतलेली शिलेम म्हणजे काय, तर त्याच्यापासून आलेली काय शालोम आहे प्रियानो. आणि म्हणून स्तोत्रकर्ते म्हणतात की पृथ्वी उलती पालती झाली तरी आम्ही भिणार नाही. का, तर याहवे परमेश्वर ज्या शालोममध्ये वस्ती करतो तो शालोम आपल्यामध्ये प्रियानो. आणि ती शालोम मी तुम्हाला देतो येशूच्या नावामध्ये. आमेन. तर यावेळेस वचनाकडे जाण्याच्या पूर्वी आणि सर्व तयारी होत असताना मी तुम्हाला थोडक्यात गिडियनची माहिती देतो. गिडियन्स इंटरनॅशनल इन इंडिया ही 1898 साली जी स्थापन झालेली संस्था 2 व्यक्तीच्या द्वारे, नंतर 3रा व्यक्ती त्यांना मिळाला. आणि आज जगभरामध्ये 207 नेशन 207 राष्ट्रांमध्ये ही जी संस्था आहे ही कार्यरत आहे. या संस्थेमध्ये जवळपास जगभरामध्ये 95 पेक्षा वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये मोफत बायबल वाटण्यात येतं, फ्री ऑफ कॉस्ट. भारतामध्ये 21 लँग्वेजमध्ये मोफत बायबल वाटण्यात येते. आणि आम्ही कुठं वाटतो हे, तर स्कूल्स, कॉलेजेस, हॉस्पिटल, डेस्टिट्यूट सेंटर्स, मिलिटरी, त्यानंतर हे असल्या कलरचे जे टेस्टिमेंट असतात, पर्सनल वर्कर टेस्टिमेंट म्हणतात, वैयक्तिक साक्षी देऊन आम्ही हे बायबल काय करतो तर सर्वांना वाटतो. हे जे बायबल आहे ते वाटत असताना मी तुम्हाला सांगतो पुष्कळशा साक्षी घडतात. आणि त्यातल्या 1-2 साक्षी मी तुम्हाला सांगून 5 मिनिटात त्यावेळेस संपवतो. तर गिडियन्स इंटरनॅशनल इन इंडिया चर्चमध्ये वर्षातनं एकदा येते तुमच्या. आणि जे पण तुम्ही ऑफरिंग देता ते हे बायबलच्या छपाईसाठी जातात. हे एक बायबलच्या छपाईची किंमत जवळपास 50 रुपये. आणि एक बायबलसाठी दिलेली किंमत म्हणजे आम्ही एक आत्मा असं पाहतो, म्हणजे एका आत्म्याच्या तारणासाठी तुम्ही ही किंमत देता. तर सगळ्यात महत्त्वाचं गिडियन इंटरनॅशनलचं येण्याचं काम हे आहे की तुम्ही बायबलच्या छपाईसाठी आणि बायबल सर्व ठिकाणी प्रिंट होऊन डिस्ट्रीब्यूट होण्यासाठी प्रार्थना करू शकता. प्रार्थनाचा सपोर्ट फार महत्त्वाचा. सगळ्यात आम्हाला काय पाहिजे तर प्रार्थना पाहिजे. दुसरं तुमची मेंबरशिप. तुम्ही पती पत्नी असाल तर मेंबर होऊ शकता. 2100 रुपये मेंबरशिप आहे. 2100 रुपये देऊन पती पत्नी ॲन्युअल मेंबर होऊ शकतात. आणि जर लाईफ मेंबर घ्यायचे असेल तर 25,000 आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे वर्षातनं एकदा तुम्ही हे बायबलच्या छपाईसाठी ऑफरिंग देता ते हेडक्वार्टरला जाताना तिथनं प्रिंट होतो. तर आम्ही गिडियन्स असं म्हणतो का, तर आम्ही एका लोकल चर्चचे मेंबर आहे. आणि आम्ही काय करतो तर ह्या गिडियनचे जे बायबल आहे ते वाटण्याचं काय करतो काम करतो. जेल्समध्ये देखील आम्ही हे बायबल काय करतो वाटतो. एक अशी गोष्ट आहे, बायबल सांगतं इर्मया 23:29 की काय माझं वचन अग्नीसारखं आणि खडक फोडून तुकडे करणाऱ्या हातोड्यासारखं नाही काय. एक अँडी नावाचा माणूस होता, मिलिटरीमध्ये काम करत होता आणि तो एअरपोर्टमध्ये थांबला होता. आणि तो त्या ठिकाणी थांबलेला असताना एकाने त्याला आला आणि त्यातल्या सगळ्या लोकांना त्याने बायबल दिले, असं पॉकेट न्यू टेस्टमेंट. आणि त्याने ते बायबल घेतलं आणि आपल्या पॉकेटमध्ये त्याने ते ठेवलं आणि तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी ज्या ठिकाणी तो काम करत होता ऑपरेशन फॉर कॉज, तिथं काम करत असताना शत्रूचा गोळीबार चालू झाला आणि त्याच्या छातीला गोळी लागली. प्रियांनो, ही सत्य घटना आहे. आणि तो खाली पडला. खाली पडल्यानंतर थोड्या वेळाने गोळीबार बंद झाला आणि सगळे लोक चेक करायला लागले की कोणी जिवंत आहे का. अँडीला त्याने चेक केलं. अँडीचा श्वास चालू होता परंतु घाबरलेला होता. तो म्हटलं तू घाबरू नको, कारण तुला शरीरामध्ये जखम तुकडं दिसत नाही. अँडीने आपला हात पॉकेट न्यू टेस्टमेंटकडे टाकला आणि त्याला दिसलं की हे जे बायबल आहे यांनी ढालीसारखं किंवा लोखंडासारखं काम केलं. प्रेज द लॉर्ड. 2 कोरिंथ 12:9 हे वचन येऊन थांबलं. वचनापर्यंत ही गोळी येऊन थांबली की माझी कृपा तुला पुरेशी आहे, कारण तुझ्या अशक्तपणातच शक्ती पूर्णतेस येते. अँडी एकदम नास्तिक व्यक्ती होता, देवावर विश्वास ठेवत नव्हता. त्याने त्या प्लेनमध्येच गुडघे टेकले आणि आपल्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे वैयक्तिक तारणारा म्हणून त्याने स्वीकारलं. नंतर पुढे होऊन त्याने बाप्तिस्मा घेतला, सेवा चालू केली. आज अँडी कोण झाला तर पास्टर अँडी. प्रेज द लॉर्ड. 3000 पेक्षा जास्त लोक त्याच्या मंडळीला येतात आणि या साक्षीच्याद्वारे तो लोकांना काय करतो सुवार्ता सांगतो. तर अशा प्रकारे एक जे बायबल तुम्ही प्रिंटिंगसाठी दान देता एका आत्म्याच्याद्वारे 3000 लोक येऊ शकतात. प्रेज द लॉर्ड. तर तुम्हाला प्रोत्साहन देतो की गिडियन इंटरनॅशनल ही जी संस्था आहे यासाठी सढळ हाताने मदत करा. मी तुम्हाला सांगतो, एका कोंबड्याच्या खुराड्यामध्ये एक छोटा मुलगा होता, 7वी इयत्तेत शिकत होता. तो आपल्या दैवतांनी शिकवलेली प्रार्थना, आईवडिलांनी शिकवलेली प्रार्थना करत होता आणि त्याच्या मनात इच्छा झाली की मला इंग्लिशमध्ये बायबल पाहिजे.
इंग्लिशमध्ये प्रार्थना करायची. त्याचे वडिलांचं पोल्ट्री म्हणजे वडिलांचे मित्र होते, पोल्ट्री फार्ममध्ये घेऊन गेले. त्याला तिथं कोंबड्याच्या खुराड्यात निळ्या कलरचं पुस्तक सांगितलं, पॉकेट न्यू टेस्टमेंट. आणि त्याने ते उघडलं आणि त्याच्यात त्याला दिसली लॉर्ड्स प्रेयर, प्रेज द लॉर्ड. आणि त्यांनी ती प्रार्थना वाचली, हे आमच्या स्वर्गातील पिते, हे इंग्लिशमध्ये, फादर इन हेवन हॅलॉड बी युअर नेम. आणि त्यांनी ती प्रार्थना वाचली आणि त्याला फार आनंद झाला. दुसऱ्या दिवशी तो गेला, आईवडिलांना सांगितलं की मला इंग्लिशमध्ये माझ्यासाठी प्रार्थना करण्यासाठी मला काहीतरी बुक सापडलं आहे. आईवडील म्हटले ठीक आहे कर बाबा. त्यांना काय माहिती की हे बायबल आहे म्हणून. आणि तो सगळी प्रार्थना केल्यानंतर ही पण प्रार्थना करायचा. आणि प्रार्थना करत 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 असे 1 दिवस 2 दिवस 1 महिना 2 महिने 7 वर्ष गेले. किती? 7 वर्षाच्या एंडला ह्याच्यामध्ये साम्स आणि प्रोव्हर्ब्स पण आहे, म्हणजे स्तोत्रसहिता आणि नीतिसूत्र. स्तोत्रसहिता 115 त्याने वाचत होता. तिथं दिलेलं आहे की यांना डोळे आहे परंतु ते पाहू शकत नाही, कान आहे परंतु ते ऐकू शकत नाही, पाय आहे परंतु चालू शकत नाही, हात आहे परंतु उद्धार करू शकत नाही, आणि त्यांना बनवणारे त्यांच्यासारखे शून्य आहे. त्याचे डोळे उघडले प्रियानो. त्याने एका पास्टरकडे गेला तो, आणि पास्टरने त्याला तारणाचा मार्ग अधिक समजून सांगितला आणि त्याने विश्वास ठेवला. पास्टरने त्याला बायबल स्टडीला पाठवून दिलं. परत बायबल स्टडीवरून येऊन तो पास्टर झाला. आज तो पास्टर मनोराज आहे, सिनियर पास्टर आहे. इंडियन पेंटिकॉस्टल असेंब्लीचे डीन म्हणून ते काम करत. कोंबड्याच्या खुराड्यामध्ये बायबल सापडलं प्रियांनो, आणि त्याचं तारण झालं. आणि आज तो इंडियन पेंटिकॉस्टल असेंब्लीचा डीन म्हणून काम करतो. अशा अनेकशा साक्षी आहेत प्रियांनो. मॉटेल्समध्ये आम्ही मोठं बायबल ठेवतो. क्रिमिनल लोक येतात, कोणाला तरी बंदूक घेऊन सुरे घेऊन कोणाला तरी मारण्यासाठी रावर उघडतात, बायबल वाचतात, ते सुरे ते चाकू ते बंदूक त्या तिथं ठेवतात आणि बायबल घेऊन जातात. प्रेज द लॉर्ड. अशा पुष्कळशा साक्षी, पुष्कळशा वेगवेगळ्या कॅटेगरीमधून लोक आलेले आहे. फक्त एकच आहे की या मिनिस्ट्रीसाठी तुम्ही काय योगदान देऊ शकतात. तर तुम्ही जिथपर्यंत पोहोचू शकत नाही तिथं गिडियन्स पोहोचू शकते. शाळा, कॉलेजेस, हॉस्पिटल, दवाखाना, नंतर जेल, डिस्ट्रिब्यूट सेंटर्स, तिथं गिडियन्स पोहोचू शकते. म्हणून गिडियन्ससाठी सढळ हाताने मदत करा, मेंबरशिप घ्या. आणि ओके, तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर स्क्रीन दिसेल. या ठिकाणी जर आपण बघितलं स्क्रीनवर तर त्या ठिकाणी नाव आहे आय आम दॅट आय आम. मी आहे तो आहे. आणि जो मी आहे हा परमेश्वर आहे. त्या नावाविषयी आपण या ठिकाणी पाहणार आहे प्रियांनो. तुम्हाला सर्वांना माहीत आहे की आपल्या प्रत्येकाला नाव आहे. आमेन. आपल्या प्रत्येकाला एक एक नाव आहे आणि आपण प्रत्येकजण त्या नावाने काय करतो तर ओळखलं जातो. तसंच याह्वे परमेश्वर जो आहे त्याला देखील प्रियांनो एक नाव आहे. आणि त्या नावाला आपण आज जवळीने एकदम जवळीकतेने आपण पाहणार आहे प्रियांनो की त्या नावाचा अर्थ आहे तरी काय. आपल्या सर्वांना माहिती आहे की गिदोन होता. गिदोन सर्वांना माहिती आहे. गिदोनाला परमेश्वराने दर्शन दिलं आणि त्या ठिकाणी त्याने ज्या ठिकाणी दर्शन दिलं त्या ठिकाणी परमेश्वराप्रित्यर्थ त्याने एक वेदी बांधली. आणि त्या वेदीला काय नाव दिलं कोणाला आठवतं का? शास्त्रेच्या 6व्या अध्यायामध्ये. प्रेज द लॉर्ड. शास्त्रेच्या 6व्या अध्यायामध्ये आपण पाहिलं तर गिदोनाला परमेश्वराने काय केलं? दर्शन दिलं. आणि त्या दर्शनाला जिथं दर्शन दिलं त्या ठिकाणी त्याला नाव दिलं आणि ते नाव होतं याह्वे शालोम. प्रेज द लॉर्ड. अब्रामाला परमेश्वराने दर्शन दिलं आणि अब्रामाला परमेश्वर म्हटलं की मी एल शदाय म्हटलेला परमेश्वर आहे. कोण आहे? एल शदाय म्हटलेला परमेश्वर आहे. मोशेला परमेश्वराने दर्शन दिलं. ज्यावेळेस आपण पाहतो की अमालेकी लोकांनी लढाई करून आले त्यावेळेस परमेश्वराने मोशेला एक त्याचं नाव प्रकट केलं आणि ते नाव म्हणजे कुठलं होतं माहिती का तुम्हाला? याह्वे निसी. प्रेज द लॉर्ड. याह्वे निसी. आपण पाहतो उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामध्ये एलोहिम म्हणजे एलोहिम जो परमेश्वर आहे, जो त्रैक परमेश्वर आहे, त्याने सर्व काही उत्पत्ती केली. आणि त्या ठिकाणी देखील सर्वात पहिल्यांदा ज्यावेळेस त्याने मानवाची निर्मिती केली त्यावेळेस तो त्याचं नाव प्रकट करतो आणि ते नाव काय आहे तर याह्वे. प्रेज द लॉर्ड. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज देखील
परमेश्वर आपल्याला हे जे नाव आहे ते प्रगट करू इच्छितो प्रियांनो. आणि हे जे नाव परमेश्वर तुमच्या समोर जे प्रगट करणार आहे, या ठिकाणी जर आपण बघितलं तर आय आम दॅट आय आम, किंवा हिब्रूमध्ये लिहिलेलं एहिये अशेर एहिये. तर योहान कृत सुवर्तमान याचा 18वा अध्याय आणि 4 ते 6 वचन, इथं समोर स्क्रीन जे दिसत आहे, ज्याला कोणाला दिसत आहे त्यांनी मोठ्याने वाचा. येशू आपणावर जे काही येणार ते सर्व जाणून बाहेर आला आणि त्यांना म्हणाला, तुम्ही कोणाला शोधता? त्यांनी त्याला उत्तर दिले, नासरेतकर येशूला. येशू त्यांना म्हणाला, मीच तो आहे. त्याला धरून देणारा यहुदाही त्याच्याबरोबर उभा होता. मीच तो आहे असे म्हणताच ते मागे हटून जमिनीवर पडले. आमेन. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो की पुष्कळ वेळा आपण मनुष्याचं मन जे आहे ते योजना नेमतं, परंतु परमेश्वर जे आहे ते सिद्धीस नेतो. आमेन. इट इज नॉट ॲक्सिडेंट. योगायोगाने मी तुमच्यासमोर आज नाही आहे. किती जणांचा विश्वास आहे? योगायोगाने तुमच्यासमोर आज नाही आहे. ही परमेश्वराची योजना होती प्रियांनो. आमेन. 11th आवरला जरी पास्टरने परमिशन दिली, मी जस्ट बोलता मी फक्त गिडेनविषयी माहिती देण्यासाठी येणार होतो. याची ही तयारीने मी आलो नव्हतो प्रियांनो. परंतु मी तुम्हाला सांगतो, आज तुमच्यापैकी जितके पण जण हे वचन ऐकणार आहे, तुमच्या जीवनामध्ये मोठा बदल घडणार आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो की आपण प्रत्येक जण आत्मिक आणि भौतिक जगामध्ये वावरत असतो. आत्मिक जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणजे देवपित्याने काय केलं की निर्मितीविषयी प्लॅन केलं, परंतु भौतिक जगामध्ये आपण पाहतो की ते सिद्ध झालं. मनुष्याला भौतिक जगामध्ये मातीचा निर्माण केला प्रियांनो, परंतु आत्मिक जगामध्ये आपल्याला जे तो दिसत नाही, तो जीव आणि आत्मा आपल्यामध्ये आहे म्हणून आपण जिवंत आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगते हिब्रू बायबलनुसार की ही ब्ल्यू म्हणजे त्याने फुंकला. ज्यावेळेस मनुष्याच्या नाकपुड्यामध्ये श्वास फुंकला प्रियांनो, ज्याला म्हणतात की नेशमॅत खाईन म्हणजे जीवनाचा श्वास ज्यावेळेस त्याच्या नाकपुड्यामध्ये फुंकला, त्यावेळेस तो काय झाला तर जीवधारी प्राणी झाला प्रिया. हे त्यांनी कशामध्ये केलं? आत्मिक जगामध्ये केलं. आणि आज भौतिकरित्यामध्ये आपण पाहतो की प्रत्येक जण श्वासवान प्राणी आहे. मी तुम्हाला सांगतो, आत्मिक जगामध्ये देव काय करतो? प्रथम कार्य करतो आणि ते भौतिक जगामध्ये आपल्याला काय होतं? मॅनिफेस्ट होतो. आत्मिक जगामध्ये देवाची इच्छा होती की गिदोनाने जाणावं की त्याला विजय मिळाला. गिदोन हा त्रस्त झाला होता. गिडियन मिनिस्ट्रीला जे नाव मिळालं गिदोन, हे कसं मिळालं? गिडियन हे कसं मिळालं प्रियांनो? हे 3 लोक प्रार्थना करत होते. का त्यांनी गिदोन हे नाव हे केलं? कारण थोडके लोक होते, फक्त 3 लोक होते. आज जगाची उलथापालथ झालेली. अख्ख्या 207 राष्ट्रामध्ये गिडियन मिनिस्ट्री आहे प्रियांनो. प्रेज द लॉर्ड. कारण आत्मिक जगामध्ये ज्यावेळेस ते प्रार्थना करत होते, प्रार्थना करताना देवाने त्यांना प्रगट केलं. काय प्रगट केलं? की अमालिकी लोक तुझ्यावर चढाई करतात, मिद्याने लोक चढाई करतात, तुमच्या जे पीक आहे त्याच्यावर ते काय करतात? ते हल्ला करत आहे. म्हणजे वर्षभर तुम्ही कष्ट करता आणि तुमच्या खाण्याचा जो स्रोत आहे त्याच्यावरच काय करत होते? ते हल्ला करत होते. ते लोक त्रस्त झाले होते. गिदोन तो इतका त्रस्त झाला होता की गव्हाची मळणी तो द्राक्षकुंडात करत होता, भीती नाही. आणि त्या ठिकाणी परमेश्वराचा दूत त्याला प्रगट होतो, म्हणतो, हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्याबरोबर आहे, याह्वे तुझ्याबरोबर आहे, भिवू नको. प्रेज द लॉर्ड. आणि तेच एक नाव तिथं परमेश्वराने त्याला प्रगट केलं आणि ते नाव त्याला कळालं. म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी वेदी बांधली आणि त्या वेदीचं नाव दिलं याह्वे शालोम. प्रेज द लॉर्ड. त्रस्त अवस्थेमध्ये, घाबरलेल्या अवस्थेमध्ये परमेश्वराने त्याला शालोम दिली. आमेन. ज्यावेळेस परमेश्वर आपल्याला दर्शन देतो, ज्यावेळेस परमेश्वराचं सानिध्य आपल्याला स्पर्श करतं, त्यावेळेस आपल्यामध्ये काय ती शालोम येते. ते विजय 300 लोकांच्या द्वारे विजय मिळायच्या अगोदरच विजय त्याच्या अंतकरणामध्ये होता. तो ती विक्ट्री जी आहे ते त्याच्या अंतकरणामध्ये होती. का तर प्रियांनो, आत्मिक जगामध्ये परमेश्वराने त्याला काय केलेलं होतं? विजय दिलेला आहे. तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर येशू ख्रिस्त जे पण आपल्यावर जाणून आहे ते सर्व जाणून तो बाहेर आला. या ठिकाणी लिहिलेलं आहे की तो त्यांना म्हणाला, तुम्ही कोणाला शोधता? त्यांनी त्यांना उत्तर दिले, नासरतकर येशूला. प्रेज द लॉर्ड. कोणाला शोधता?
नासरेतकर येशूला. आणि त्याला धरून देणारा यहुदाही त्याच्याबरोबर होता. आणि तो म्हटला, मीच तो आहे असे म्हणताच ते मागे हटून जमिनीवर पडले. इमॅजिन करा, प्रभू येशू ख्रिस्त जीवनाचा राजा आहे, पुनरुत्थानाने जीवन तो म्हणतो मीच आहे. तो जीवन असल्यामुळे त्याला जीवनाला कोणी मारू शकत नाही. प्रियांनो, विचार करा, त्याने अख्ख्या मानव जातीला म्हणजे संपूर्ण स्वर्ग पृथ्वी सर्वांना काय दिलेलं आहे? जीव दिलेला आहे, त्याने जीवन दिलेलं आहे. प्रियांनो, त्याला एलोहिम खाईम त्याचं नाव आहे. प्रियांनो, खाईम म्हणजे जीवन. एलोहिम, याव्हे एलोहिम खाईम त्याचं नाव आहे. प्रियांनो, तो जीवन देणारा परमेश्वर आहे. त्याला कोणी मारू शकतं का? आपण आत्ताच रिझरेक्शन डे साजरा केला. रिझरेक्शन डे कशाचं आपल्याला साक्ष देते की येशू ख्रिस्त मृत नाही, तो जिवंत परमेश्वर आहे. जीवनाला कोणीच कधी मारू शकत नाही. आणि त्याला हे त्याला माहिती होतं की मी जीवन आहे, मी पित्यापासून आलेलो आहे लोकांच्या पाप क्षमेसाठी, म्हणजे तुमच्या माझ्या पाप क्षमेसाठी तो आपला जीव स्वतःहून देते. कोणी तो त्याच्यापासून हिरावून घेत नाही. तो स्वतःहून आपल्यासाठी काय करत आहे? जीव देत आहे. आणि या ठिकाणी हे सर्व जाणून, आणि ते सर्व केल्यानंतर पुनरुत्थान झाल्यानंतर तो परत पित्याकडे जाणार आहे, हे सर्व जाणून तो बाहेर आला. आणि त्या ठिकाणी तो पाहतो की यहुदा इस्करियोत रोमी लोकांच्या शिपायाच्या काही तुकड्या, 50 तुकड्या असतील, भाले बर्ची सर्व त्या काळचं आधुनिक शस्त्र घेऊन एका व्यक्तीला पकडण्यासाठी आल्या. कोणाला? एका व्यक्तीला पकडण्यासाठी आल्या. आणि त्या कोणाला? तर प्रभू येशू ख्रिस्ताला. आणि ते यहुदा इस्करियोत रोज येशूबरोबर होता, परंतु तो ओळखू शकला नाही. आणि त्या ठिकाणी तो येशू त्याला स्वतःहून म्हणतो की मीच तो आहे. काय म्हणतो? मीच तो आहे. आणि तुमचं बायबल आणि ह्या ठिकाणी लिहिलेलं बायबल बरोबर आहे का? काय सांगतं तिथं? मीच तो आहे म्हटल्यावर काय होतं? 6वं वचन काय म्हणतं? मीच तो आहे असे म्हणताच ते मागे हटून जमिनीवर पडले. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, तुम्ही भौतिक जगामध्ये आता फक्त हा एक शब्द घ्या, मीच तो आहे. म्हणा सर्वजण, मीच तो आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आत्मिक जगामध्ये फार मोठ्या गोष्टी घडत आहे प्रियांनो. आमेन. येशू ख्रिस्त फक्त आत्मिक जगामध्ये म्हटलं मीच तो आहे, म्हणजे तो मागची आठवण दिली, मीच तो आहे. आणि काय झालं प्रियांनो? सर्व रोमी शिपाई भाले बर्चे असताना मागे हटले आणि जमिनीवर पडले. प्रेज द लॉर्ड. एका व्यक्तीला पकडण्यासाठी एवढे सगळे लोक आले आणि ते सगळे मागे हटून काय पडलेले? जमिनीवर पडलेले. प्रियांनो, मी तुम्हाला सांगतो की हे आहे, या मीच तो आहे वचनाचं सामर्थ्य. प्रियांनो, आज आपल्याला आपल्या जीवनामध्ये देखील अशा गिदोनासारखी आपली परिस्थिती असेल, किंवा आपल्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी असतील की जो शत्रू चाल करून आपल्या जीवनामध्ये आलेला आहे. पुष्कळशा गोष्टींच्या द्वारे, आर्थिक क्षेत्र असेल, आरोग्य असेल, इतर सर्व गोष्टी असतील, त्या क्षेत्रामधनं तो आपल्याकडे चाल करून आलेला आहे. परंतु विश्वासाने आज जर तुम्ही नाव घेतलं मीच तो आहे, तर मी तुम्हाला सांगतो तुमची देखील हीच अवस्था होणार आहे. तुमच्या शत्रूला मागे हटावं लागणार आहे आणि ती जमीनदोस्त होणार आहे. प्रेज द लॉर्ड. यरीहोच्या ज्या भिंती आहेत त्यांना मागे हटावं लागणार आहे आणि त्यांना जमीनदोस्त व्हावे लागणार आहे. आमेन. कारण तुमचे जे शत्रू आहे पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे जरी आले तरी याह्वे परमेश्वराचा जो झेंडा आहे, विजयाचा झेंडा, याह्वे निसी, हा परमेश्वर त्याच्यावर काय करणार आहे? तर उंच करणार आहे. मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी जर आपण पाहिलं, निरखून पाहिलं, तर येशू ख्रिस्त त्यांना सांगत आहे की तुम्ही मला पकडायला आला, जीवनाला पकडायला आला, मीच तो आहे. जीवनाला कोणी पकडू शकत नाही. ते मागे हटून जमिनीवर पडले. त्यानंतर त्यांनी त्याला स्वतःला स्वाधीन केलं प्रियांनो. परंतु जीवनाला मी तुम्हाला सांगतो कोणी पकडू शकत नाही. या ठिकाणी जर आपण बघितलं तर निर्गम याचा 3रा अध्याय आणि 1 ते 13 जर आपण वचनं वाचली तर त्या वचनांमध्ये आपण पाहतो की देवाने काय केलेलं आहे. तर कोणीतरी सुरुवातीची वचनं वाचा. मोशे आपला सासरा मिद्यानी याजक इथ्रो याची शेरडे मेंढरे चारत होता आणि तो आपला कळ प्राणाच्या पिछाडीस देवाचा डोंगर होरेब येथवर घेऊन गेला. तेव्हा परमेश्वराच्या दूताने एका झुडपातून अग्निज्वालेत त्याला दर्शन दिले. त्याने दृष्टी लावली तर झुडूप अग्नीने जळत असून ते भस्म झाले नाही असे त्याला दिसले. तेव्हा मोशे म्हणाला, मी आता तिकडे जाऊन हा काय चमत्कार आहे, ते झुडूप का भस्म होत नाही ते पाहतो. ते पाहण्यास मोशे तिकडे वळला. असे परमेश्वराने पाहिले आणि झुडपातून देवाने त्याला हाक मारून म्हटले, मोशे मोशे. तेव्हा तो म्हणाला, काय आज्ञा? देव त्याला म्हणाला, इकडे जवळ येऊ नकोस.
तू आपल्या पायातले जोडे काढ, कारण ज्या जागी तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे. आमेन. तो आणखी म्हणाला, मी तुझ्या पित्याचा देव, अब्राहमाचा देव, इसहाकाचा देव, याकोबाचा देव आहे. तेव्हा मोशेने आपले तोंड झाकले, कारण देवाकडे पाहण्यास तो भ्याला. परमेश्वर म्हणाला, मिस्र देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे. त्यांच्या मुकादमाच्या जाचामुळे त्यांनी केलेला आक्रोश मी ऐकला आहे. त्यांचे क्लेश मी जाणून आहे. तेव्हा मोशे देवाला म्हणाला, फारोकडे जाऊन इस्रायल वंशजांना मिस्रातून काढून आणणारा असा मी कोण? देव म्हणाला, खचित मी तुझ्याबरोबर असेन. मी तुला पाठवले याची खूण हीच, तू लोकांना मिस्रातून काढून आणल्यावर ह्याच डोंगरावर तुम्ही देवाची सेवा कराल. तेव्हा मोशे देवाला म्हणाला, पहा, मला तुमच्या पूर्वजांच्या देवाने तुमच्याकडे पाठविले आहे असे मी इस्रायल वंशजाकडे जाऊन त्यांना सांगितले असता त्याचे नाव काय असे त्यांनी मला विचारले. तेव्हा मी त्यांना काय सांगू? तेव्हा मी त्यांना काय सांगू? या ठिकाणी जर आपण बघितलं तर 13व वचन, मोशे देवाला म्हणाला की पहा, मला तुमच्या पूर्वजांच्या देवाने तुमच्याकडे पाठवले असे मी इस्रायल वंशजाला कडे जाऊन त्यांना सांगितले असता त्याचे नाव काय असे मला ते विचारतील, तेव्हा मी त्यांना काय सांगू? प्रेज द लॉर्ड. आता माझी इच्छा आहे की पुढचे जे एक थोडासा वेळ आहे, 15-20 मिनटं सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. या ठिकाणी आपण फार महत्त्वाच्या गोष्टीला, फार महत्त्वाच्या टॉपिकला हाताळते प्रियांनो. या ठिकाणी जर आपण बघितलं तर मोशेला देवाने काय केलेलं आहे? दर्शन दिलेलं आहे. आता तुमची जी मिनिस्ट्री आहे त्याचं नाव काय आहे? शखायना. किती जणांना शखायना या नावाचा अर्थ माहिती आहे? काय? हा, स्वर्गातून उतरलेला अग्नी. अजून कोणी सांगू शकाल? पहा, माझ्या आजच्या विषयाचा जो टॉपिक आहे, देवाचं नाव आणि त्याचं गौरव, त्याच्या 3 लेवलचे गौरव. हा फार मोठा स्टडी आहे, 4-5 तासाचा स्टडी. मी फार कॉम्पॅक्टमध्ये आज सांगायचा प्रयत्न करत आहे. देवाचं नाव आणि त्याचं 3 प्रकारचं गौरव. त्यातलं सगळ्यात पहिल्या प्रकारचं जे गौरव आहे ते म्हणजे शखायना गौरव आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आज शखायना मंडळीला तुमच्या हिब्रू भाषेमध्ये शखायना या शब्दाचा अर्थ काय ते प्रगट करण्यासाठी देवाने या ठिकाणी मला आणलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी जर आपण बघितलं की मोशे हा 40 वर्ष राजमालात होता, 40 वर्ष संसार केला आणि 80व्या वर्षी जवळपास देवाने त्याला पाचारण केलं. झुडूप जळत होतं परंतु ते भस्म होत नव्हतं. 2023 साली मी गेलो होतो इस्रायलला. ते लोक म्हणतात की हेच ते झुडूप असेल, मला काय माहीत नाही, परंतु ते म्हणतात की ते झुडूप अजून तिथं आहे. प्रेज लॉर्ड. सगळे हात लावत होतो, मी पण तिथं हात लावला आणि म्हटलं, देवाचं नाव घेतलं, जे हे एहिये अशेरेहिये देवाचं नाव आहे ते मी घेतलं. तर त्याची खात्री नाही की ते आहे नाही आहे, माहीत नाही, परंतु ते झुडूप जळत होतं परंतु भस्म होत नव्हतं असं मोशेला तिथं दिसलं. आणि तो म्हटलं, मी जवळ जातो आणि पाहतो काय चमत्कार आहे. आणि त्या जे झुडूप जळत होतं त्या जळत्या झुडपातून परमेश्वराने मोशेला दर्शन दिलं आणि म्हटलं की तू इस्रायल वंशजाला मिस्र देशातून काय कर? सोडून आण, मी तुला निवडलेलं आहे. मोशे जरा घाबरला, तो म्हटला मी जात नाही, परंतु देव म्हटला की तुला जावंच लागेल. आणि 12व्या वचनामध्ये 12व्या वचनामध्ये देव मोशेला म्हणाला की जाऊन तू इस्रायल वंशजाला सोडून आण. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की 13व्या वचनामध्ये देव मोशे देवाला म्हणतो, ठीक आहे मी जातो, परंतु मला एकच पाहिजे, तुझं नाव काय? प्रेज द लॉर्ड. तर या ठिकाणी 2 गोष्टी आपण पाहते, झुडूप जळत आहे परंतु भस्म होत नाही. आणि त्या जळत्या झुडपातून देव मोशेला बोलवतो आणि मोशे देवाला प्रश्न विचारतो, तुझं नाव काय? किती जणांना जाणून घ्यायचं की परमेश्वराचं नाव काय आहे? प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत तुम्ही उत्सुक होत नाही आत्म्यामध्ये तोपर्यंत तुम्हाला ते नाव समजणार नाही. किती जणांना जाणून घ्यायचं ते शखायना नावाचा अर्थ काय? प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या बायबल तुम्ही जर मराठीतनं वाचलं तर तिथं कुठं शखायना दिसतंय का? नाही दिसत. सगळ्यात पहिल्या लेवलचं जे गौरव देवाने त्या झुडपामध्ये प्रगट केलं ते म्हणजे शखायना गौरव.
प्रेज लॉर्ड. ती अग्नी उतरून आली स्वर्गामध्ये, बरोबर. ती अग्नी त्या ठिकाणी उतरून आली. ती अग्नी जळत होती परंतु भस्म झाली नाही. ते झाड जे आहे ते भस्म झालं नाही आणि त्या ठिकाणी देवाने त्याचं नाव प्रगट केलं. जर आपण पाहिलं तर जे लिहून घेतात त्यांनी लिहून घ्या, शखायना या शब्दाचा हिब्रू भाषेमध्ये त्याला म्हणतात शिकना. काय म्हणतात? शिकना. शिकना या शब्दाचा अर्थ आहे, आपण जर या ठिकाणी जर बघितलं तर शिकना हा शब्द आहे इथं. शिकना, शिकना द मॅजेस्टिक प्रेझन्स ऑर मॅनिफेस्टेशन ऑफ याह्वे एलोहिम विच हॅज डिसेंडेड टू ड्वेल अमंग मॅन. ह्याचा अर्थ मराठीत असा आहे की याह्वे एलोहिमची ऐश्वर्ययुक्त भव्य उपस्थिती किंवा प्रगटीकरण जे मनुष्यामध्ये निवास करण्यासाठी उतरले. प्रेज लॉर्ड. शाख्यान किंवा शिकना म्हणजे काय तर या ठिकाणी दिले त्याचा अर्थ आहे निवासस्थान, निवास करणे, स्थायिक होणे. याह्वे परमेश्वराचे ऐश्वर्ययुक्त भव्य उपस्थिती मनुष्यामध्ये उतरून आली. प्रेज लॉर्ड. शखायना या शब्दाचा अर्थ आहे स्थायिक होणे, निवास करणे. आमेन. उघड्या डोळ्याने जे दिसणारं परमेश्वराचं गौरव जे होतं ते होतं शखायना प्रेम, ते होतं शिकना. आणि या ठिकाणी आपण जर बघितलं निर्गम 25:8 मध्ये सांगितलेलं आहे की मी त्यांच्यामध्ये निवास करावा म्हणून त्यांनी माझ्यासाठी एक पवित्र स्थान करावे. काय करावे? मी त्यांच्यामध्ये निवास करावा म्हणून त्यांनी माझ्यासाठी एक पवित्र स्थान तयार करावे. प्रियांनो, शखायना लेवलच्या गौरव हे जे आहे ते आपल्याला उघड्या डोळ्याने दिसतं. प्रेज लॉर्ड. मोशे शखायना जे गौरव आहे त्या जळत्या झुडपामध्ये उघड्या डोळ्याने पाहत होता. परमेश्वर स्वर्ग सोडून अग्नीच्या द्वारे त्या ठिकाणी झुडपामध्ये उतरून आलेलं आहे. प्रेज लॉर्ड. आणि ते जडतं झुडूप किंवा ते लाकूड कशाचं दर्शक आहे प्रियांनो? त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावर जाण्याचं. प्रेज लॉर्ड. त्या वधस्तंभाकडे आल्याशिवाय आपल्याला ते शखायना गौरव दिसू शकत नाही. परमेश्वर आपल्यामध्ये निवास करायला आला. आपण त्याच्या पवित्र आत्म्याचं मंदिर आहे प्रियांनो. हे मंदिर जे आहे त्याच्यामध्ये त्याचं जे गौरव उतरून आलं ते दिसणारं जे गौरव आहे ते आहे शखायना गौरव. प्रेज लॉर्ड. याविषयी अजून सखोल अभ्यास आपण करू शकतो, परंतु तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणजे की शखायना गौरव म्हणजे काय तर याह्वे परमेश्वराची जी भव्य ऐश्वर्ययुक्त उपस्थिती किंवा प्रगटीकरण जे मनुष्यामध्ये निवास. सगळ्यात महत्त्वाचा शब्द काय म्हणा? निवास. म्हणा माझ्या मागे निवास. शखायना म्हणजे आपल्यामध्ये याह्वे परमेश्वराचा निवास. आमेन. आणि आज ते जडतं झुडूप कोण आहे तर तुम्ही आणि मी. प्रेज लॉर्ड. आज ते जडतं झुडूप तुम्ही आणि मी, आपल्यामध्ये तो अग्नी जे तो उतरून आलेला आहे. आमेन. स्वर्गातून तो अग्नी आपल्यामध्ये उतरून आलेला आहे. आपल्या हाडामध्ये तो अग्नी जळत आहे आणि म्हणून आपण शांत बसू शकत नाही. म्हणून एजेक्येल म्हणतो की मी स्वतःला खूप शांत करण्याचा प्रयत्न केला परंतु मला शांत होता आलं नाही, कारण माझ्या देहामध्ये माझ्या हाडांमध्ये तो अग्नी जळत आहे. प्रेरणा शखायना. तुमच्या मंडळीचं नाव आहे शखायना. तुम्ही शांत बसू शकत नाही. प्रेज लॉर्ड. कारण ते देवाचं जिवंत प्रगटीकरण, ते देवाचं जिवंत उपस्थिती तुमच्यामध्ये आहे. ते निवास करण्यासाठी तुमच्यामध्ये आलेली आहे. आणि ते जे गौरव ज्यावेळेस प्रगट होतं प्रियांनो, मोशेसारखा व्यक्ती बदलून गेला आणि तुम्ही आणि आम्ही देखील बदलून जाणार आहे. प्रेज लॉर्ड. दिस इज द फर्स्ट लेवल ऑफ हिज ग्लोरी. हे सगळ्यात पहिलं लेवलचं गौरव आहे प्रियांनो. आणि ज्या ठिकाणी ज्याला कोणाला शखायना गौरव प्रगट होतो त्या ठिकाणी परमेश्वर त्याचं नाव आपल्याला प्रगट करतो. तुम्हाला जाणायचं त्याचं नाव काय आहे? या ठिकाणी मोशे देवाला काय करतो? प्रश्न करतो की तुझं नाव काय? आणि जर आपण वाचलं की 14व्या वचनामध्ये परमेश्वर मोशेला त्याचं नाव प्रगट करतो. कोणीतरी वाचा मराठीत ना. देव मोशेला म्हणाला, मी आहे तो आहे, तू इस्रायल वंशाच्या सांग मी आहे, ह्याने मला तुमच्याकडे पाठवले आहे. प्रेज लॉर्ड. आपल्याला माहिती आहे का 39 पुस्तकं ही हिब्रू बायबलमध्ये हिब्रू भाषेतनं लिहिलेले. देव मोशे संगे हिब्रू भाषा संगे बोलला. कुठल्या भाषेतने बोलला? हिब्रू. ना मराठी ना इंग्लिश कुठलीच भाषा नाही. हिब्रू भाषा देवाने
निवडली. हजारो हजारो भाषा आहेत, परंतु त्याच्यातली एक भाषा देवाने निवडली, कारण ती स्वर्गीय भाषा असं म्हणतो, ती हिब्रू भाषा. आणि त्या हिब्रू भाषेतनं देव मोशेबरोबर काय केला, बोलला. आणि देव मोशेबरोबर कसा बोलला हिब्रू भाषेमध्ये, किती जणांना ऐकायचं? तर या ठिकाणी रेड कलरचं जे आहे ते हिब्रू बायबल आहे. आणि हिब्रू बायबलमध्ये लिहिलेलं आहे, या ठिकाणी आपण जर बघितलं, वायोमर एलोहिम एल मोशे, वायोमर एलोहिम एल मोशे एह्ये अशेर एह्ये वायोमर को तुएमार लिब्न इस्राएल अलेखनी अलेखेम. या ठिकाणी लिहिलेलं आहे शलाखनी अलेखेम. तर रेड कलरमध्ये जे लिहिलेलं आहे, रेड कलर सगळ्यांना दिसतंय तिथं, रेड कलर. हिब्रू भाषा ही आपण काय करतो, कुठून कुठं लिहितो, राईट टू लेफ्ट. हिब्रू भाषा लेफ्ट टू राईट लिहितात आणि वाचताना देखील लेफ्ट टू राईट वाचतात. तर या ठिकाणी मी जर वाचलं तर जो शब्द आहे एह्ये आशेर एह्ये, प्रेज लॉर्ड, हे देवाचं नाव देवाने मोशेला प्रगट केलं. तो काय म्हटला, मोशे म्हटलं तुझं नाव काय? त्या शखायना गौरव ज्यावेळेस देवाचं प्रगट झालं होतं, त्या जळत्या झुडपातनं देवाने त्याचं नाव प्रगट केलं. काय? तर माझं नाव एह्ये आशेर एह्ये आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो 2019 साली ज्यावेळेस मी याचा अभ्यास करत होतो, हिब्रू बायबल, निर्गमचं पुस्तक हिब्रू बायबल माझ्या समोर होतं आणि मी पूर्ण निर्गम हिब्रू बायबलमधनं ते वाचून काढलं. या 3ऱ्या अध्यायामध्ये जे प्रगटीकरण मला भेटलं प्रियांनो, जे रेव्हलेशन, जो उलगडा, बायबल सांगतं की तुझ्या वचनाच्या उलगड्याने मला प्रकाश प्राप्त होतो. तुझा वचन माझ्यासाठी काय आहे, दिवा, माझ्या मार्गावर प्रकाशासारखं आहे. तुझ्या वचनाच्याद्वारे तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखेल, तुझ्या वचनाप्रमाणे सावधान राहणे. मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून तुझं वचन मी आपल्या अंतःकरणात जपून ठेवलेलं आहे. प्रभू प्रियांनो, मी तुम्हाला सांगते की वचन जीवन देणार आहे. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासाठी होता आणि शब्दच कोण होता, तर देव होता. आणि ते देवाचं नाव जे आहे ते वचन आहे प्रियांनो. देवाचं नाव त्या शखायना गौरवमधनं देवाने त्या जळत्या झुडपातनं मोशेला प्रकट केलं. आणि मोशे सर्वसाधारण संसार करणारा तुमच्या माझ्यासारखा व्यक्ती होता, त्याचं जीवन देवाने काय केलं, बदललं. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून वचनाच्या संदेशाच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही जर थोडा वेळ जर लक्ष लावलं तर तुमचं देखील जीवन काय करणार आहे, बदलणार आहे. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी वचनाचा हातोडा प्रियांनो आपला जे विचारसरणी ते तोडतं प्रियांनो. वचनाचा हातोडा जो आहे, वचनाचं जे तलवार आहे प्रियांनो, ते आपल्या जीवनामधून आत्म्यातून जीव काय करतं, तर बाहेर काढतं. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी देवाने मोशेला नाव प्रगट केलं, एह्ये आशेर एह्ये. आणि तुम्हाला मी सांगतो, एह्ये या शब्दाचा रूट शब्द आहे हा या. सगळ्यांनी म्हणा हा या. मराठीमध्ये आपल्याला खूप सोपं आहे, हा या म्हणा, हा या. फक्त देवाच्या नावाविषयी कोणी म्हणजे थोडंसं गंभीर राहा, कोणी हिब्रू भाषा ऐकल्यामुळे कोणी जोक पास नका करू. देवाचं नाव काय आहे, हा या. रूट शब्द काय वापरलेला आहे, हा या. ज्यावेळेस देव मोशेला नाव प्रकट करतो, एह्ये आशेर एह्ये, एह्ये या नावाचा अर्थ आहे हा या. रूट शब्द आहे हा या. त्याचं इन्फ्लेक्टेड फॉर्म देवाने यूज केलं, एह्ये, बरोबर. आणि तुम्ही जर बघितलं तर एह्ये या शब्दाचा अर्थ आहे टू एक्झिस्ट, कम टू पास, टू एक्झिस्ट. या ठिकाणी लिहिलेलं आहे की एक्झिस्ट म्हणजे अस्तित्वात असणारा परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. मोशे देवाला नाव विचारतो. आपल्या प्रत्येकाचं नाव आहे. पास्टांना नाव आहे मोजेस, मला नाव आहे राहुल, तुम्हाला प्रत्येकाला नाव आहे. ज्यावेळेस आपलं जन्म होतो, आई वडील आपल्याला नाव ठेवतात, त्यावेळेस मोशे देखील कुतूहलतेने विचारतो, देवा, अख्ख्या सृष्टीचा निर्माण करत्या, सैन्यांच्या याव्य परमेश्वरा, सिंहासनारूढ परमेश्वरा, तुझे आकाश पृथ्वी सर्व नभोमंडळ तारे सर्व काय उत्पन्न केले, तुझं नाव काय? आणि देव त्याला प्रगट करतो, माझं नाव हा या आहे. हा या म्हणजे मी अस्तित्वात असणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. त्या शखायना गौरवमधनं देवाने त्याला नाव प्रगट केलं. तो म्हणतो, मोशे तुम्हाला नाव विचारतो, मी अस्तित्वात असणारा परमेश्वर आहे. मी सार्वकालिकतेपासून सार्वकालिकतेमध्ये अस्तित्वात असणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड.
आपला देव जिवंत परमेश्वर आहे, मरणाची सत्ता त्याच्यावर चालू शकत नाही प्रियांनो. तो पुनरुत्थित ख्रिस्त आहे, तो अस्तित्वात असणारा परमेश्वर आहे. आमेन. तो म्हणतो की मी अस्तित्वात असणारा परमेश्वर आहे. मोशे, तू कशाची चिंता करतो? कुठल्या गोष्टीने तू चिंताग्रस्त होतो? आज आपल्या जीवनामध्ये आपण बघायला पाहिजे की काय मृत गोष्टी आहेत आपल्या जीवनामध्ये. प्रेज द लॉर्ड. आपण डोकावून बघायला पाहिजे की आपल्या जीवनामध्ये काय मृत गोष्टी आहेत. कारण आपला देव मृतांचा देव नाही, तर तो जिवंतांचा परमेश्वर आहे. तो अस्तित्वात असणारा परमेश्वर आहे. जे मेलेले त्यांना तो उठवणारा परमेश्वर. ज्या गोष्टी नाहीत त्या असल्यासारखा तो काय करतो तर गणतो प्रियानो. तो अस्तित्वात असणारा परमेश्वर आहे. आणि तो मोशेला म्हटला की मोशे, आता इथून पुढं तू पाहणार आहे, मी माझं नाव तुला प्रगट करते. माझं नाव, मी अस्तित्वात असणारा परमेश्वर आहे. मी सार्वकालिकतेमध्ये अस्तित्वात होतो आणि सार्वकालिकतेमध्ये अस्तित्वात राहणारा परमेश्वर आहे. मला सुरुवात नाही आणि अंत नाही. प्रत्येकाला आई वडील आहे. आपला देव जो परमेश्वर आहे त्याचं सुरुवात कोणाला ठाऊक नाही, त्याचा अंत कोणी ठाऊक नाही. तो आदी आणि अंत, अल्फा आणि ओमेगा म्हटलेला परमेश्वर आहे. नो बिगिनिंग नो एंडिंग. सदिकाच्या संप्रदायाप्रमाणे तो युगानुयुगचा कोण आहे? याजक आहे प्रियानो. ज्याची सुरुवात ठाऊक नाही, ज्याला एंड माहीत नाही. प्रेज द लॉर्ड. जे सर्व ओरिजिन्स, जीवन त्याच्यापासून ओरिजिन होतं. कसं होतं, काय होतं, काय आहे हे कोणालाच माहीत नाही, त्यालाच ठाऊक आहे. तो अस्तित्वात असणारा परमेश्वर आहे प्रियानो, जो एकच प्रकाशामध्ये वस्ती करतो. तो अस्तित्वात असणारा परमेश्वर मोशेला बोलत आहे आणि मोशेला म्हणत आहे की माझं नाव अस्तित्वात असणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. कारण का मी अस्तित्वात असणारा परमेश्वर आहे, तू आहे तसा राहणार नाही. कारण माझं हे शकायना जे गौरव जे अग्नीमध्ये उतरून आलेलं आहे ते तुझ्यामध्ये येणार आहे आणि तुझं जीवन जे आहे ते बदलून टाकणार आहे मोशे. प्रेज द लॉर्ड. हाया या शब्दाचा इन्फ्लेक्टेड फॉर्म आहे एये. या शब्दाचा अर्थ आहे मी. म्हणा मी. मी. देव काय म्हणत आहे? मी अस्तित्वात असणारा परमेश्वर. आमेन. आणि त्याचा रूट शब्द जर आपण हा जर इंग्लिश जर कोणी शिकत असेल, तुम्हाला माहिती आहे की ग्रामर जर कोणी शिकत असेल तर देवाने त्या ठिकाणी मोशेला जे नाव प्रगट केलं ते फर्स्ट पर्सन कॉमन सिंग्युलर, म्हणजे फर्स्ट पर्सन मध्ये प्रगट केलं. फर्स्ट पर्सन कॉमन सिंग्युलर. मी अस्तित्वात असणारा परमेश्वर आहे. आणि जर का त्याला थर्ड पर्सनमध्ये जर म्हणायचं असेल तो अस्तित्वात असणारा परमेश्वर, तर हिब्रू भाषेमध्ये तो अस्तित्वात असणाऱ्या परमेश्वराचं नाव होतं याहवे. प्रेज द लॉर्ड. नॉट यहोवा, याहवे. याहवे हे परमेश्वराचं प्रॉपर प्रोनाउन्सिएशन आहे. जर तुम्हाला ते पण नसेल करायचं तर इस्रायलमध्ये कुठंच ते नाव घेत नाही, ते म्हणतात अदोनाय. काय म्हणतात ते? अदोनाय. परंतु अदोनाय म्हणजे काय? फक्त मास्टर, धनी. परंतु तो देवाचं पवित्र नाव ते नाही आहे. देवाचं पवित्र नाव काय आहे तर हिब्रू 4 लेटर आहे. योद हे वाव हे. आपण जर बघितलं योद हे वाव हे 4 लेटर आपल्या देवाच्या पवित्र नावासाठी वापरण्यात येतं. आणि तेच 4 लेटरचे जे हिब्रू अल्फाबेट आहे ते नाव देवाने मोशेला प्रगट केलं. एहिये म्हणजे मी अस्तित्वात असणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला अजून खोलवर जायचंय, देवाच्या नावाचा अर्थ ऐकायचा. किती जणांना ऐकायचं आहे? मी तुम्हाला सांगतो, पॅन्डेमिक म्हणजे ज्यावेळेस कोरोनाचा काळ होता त्या काळामध्ये मी ज्यावेळेस वचन वाचत होते, परिस्थिती फार विचित्र होती. अतिशय भयानक परिस्थिती होती. मी एज्युकेशन फील्डमध्ये काम करतो. गेले 30 वर्ष झालं त्या ठिकाणी काम करत आहे. माझा जो मोठा मुलगा आहे तो नीट देत होता, नीट MBBSच्या एंट्रन्ससाठी. आणि सारखी ती परीक्षा जी होती पोस्टपोन होत होती. मी ज्या ठिकाणी काम करत होतो तिथं जे फीज आहेत मुलांचे ते भरले जात नव्हते, कारण पॅरेंट्सकडे म्हणजे एज्युकेशन फील्ड असल्यामुळे सगळंच बंद होतं, ठप्प होतं. म्हणून मॅनेजमेंटने निर्णय घेतला की सर्व जे स्टाफ आहे त्यांचे जो पगार आहे तो अर्धा करायचा, हाफ पेमेंट, नंतर आपण बघू पुढं मुलांनी फी दिल्यावर. मग अशी परिस्थिती होती की आर्थिक पण अडचण आणि हे मुलांना शिक्षणाची ती पण अडचण, म्हणजे सगळ्या बाजूने त्यावेळेस पूर्ण जग बंद झालं होतं, आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि तशा परिस्थितीमध्ये सुट्टी तर होतीच, आणि त्या सुट्टीमध्ये मी हे जे बायबल आहे हिब्रूमध्ये वाचत होतो. आणि या ठिकाणी माझे डोळे जसं काय आपण एकदम
प्रगटीकरणाचा म्हणजे देवाच्या उलगडीचा फ्लॅश ज्यावेळेस आपल्या डोळ्यावर येतो आणि ज्यावेळेस ते प्रगट झाल्यावर आपल्याला जो लख्ख प्रकाश दिसतो, तसा लख्ख प्रकाश या एये आशेर एये या नावाचा जो प्रकाश आहे तो मला प्राप्त झाला. आणि मी अधिक कुतूहलतेने त्या लेक्सिकन डिक्शनरी, आता ही जी समोर ठेवलेली आहे ती लेक्सिकन डिक्शनरी, त्याच्यामध्ये मी अधिक कुतूहलतेने ते शोधत गेलो. आणि परिस्थिती अशी होती. आणि मी तुम्हाला सांगतो, जर आपण बघितलं तर या इथं ज्यावेळेस मी आलो, रेड कलरमध्ये लिहिलेलं आहे एये अशेर एये, आय शॅल बी हू आय शॅल प्रूव्ह टू बी. प्रेज द लॉर्ड. मराठीमध्ये काय लिहिलेलं आहे? हिंदीमध्ये काय लिहिलं आहे? मैं वही बनूंगा जो मैं साबित करूंगा. आय शॅल बी हू आय शॅल प्रूव्ह टू बी. प्रियांनो, मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस मोशेला देवाने हे नाव प्रगट केलं, मला वाटलं की फक्त एवढंच देवाने प्रगट केलं की मी अस्तित्वात असणारा परमेश्वर आहे, मी सार्वकालिकतेपासून सार्वकालिकतेमध्ये अस्तित्वात असणारा परमेश्वर आहे. परंतु मोशे हिब्रू भाषेबरोबर चांगला वाकित होता. आणि त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्याचा अजून एक अर्थ आहे. मी आहे तो आहे बद्दल बोलत आहे. मी काय बोलत आहे? मी आहे तो आहे. या शब्दाचा अर्थ हिब्रू शब्द काय आहे? एहिये अशेर एहिये. आणि त्याचा मराठी शब्द अर्थ काय आहे? मी कोण आहे मोशे हे मी तुला सिद्ध होऊन दाखवल. प्रेज द लॉर्ड. किती जणांना आज वेगवेगळ्या परिस्थितीमधनं तोंड देत आहे? हात वर करा. किती जणांना आर्थिक परिस्थिती, किती जणांना रोग आजाराची परिस्थिती, किती जणांना वेगवेगळे चॅलेंजेस, किती जणांना पापाशी झगडावं लागत आहे, किती जण आज आपण पाहतो की करिअरविषयी झगडत आहे, किती जणांचे वेगवेगळे प्रश्न जे मी बोलू शकत नाही, प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रश्नांमध्ये. प्रेज द लॉर्ड. आमेन. मी तुम्हाला सांगतो, हे जे एक सिंगल वचन जे त्या वचनामध्ये मोठं सामर्थ्य आहे. प्रेज द लॉर्ड. वचन जे आहे हे फार मोठं सामर्थ्यशाली आहे प्रियानो. ते जीवातून आत्म्याला वेगळं करतं प्रियानो. आज आपली पूर्णपणे आपल्या विचारसरणीमध्ये काय केल्याशिवाय बदल आल्याशिवाय राहणार नाही. मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस हे नाव प्रगट झालं की मी तुला सिद्ध होऊन दाखवल मी काय करणार आहे. मोशेने देवाला विचारलं की तुझं नाव काय? मोशेला समजलं मी अस्तित्वात असणारा परमेश्वर, हे देवाने उत्तर दिलं. परंतु सेकंड फेजमध्ये मोशेला हे पण समजलं की देव मोशेला म्हणाला, मोशे तुम्हाला नाव विचारतो का? येणाऱ्या काही दिवसांमध्ये तू आता फक्त शखायना गौरव बघितलेला आहे. आता मी कोण आहे हे मी तुला सिद्ध होऊन दाखवल. प्रेज द लॉर्ड. मी कोण आहे हे मी तुला सिद्ध होऊन दाखवल मोशे. आणि ज्या वेळेस मला ते समजलं, मी गुडघ्यावर गेलो आणि मी माझी परिस्थिती देवासमोर सांगितली. माझ्या मुलाची नीट एक्झाम सारखीच पोस्टपोन होत होती. प्रभू, अर्धा पगार येतो तो पण त्या होम लोनला जातो. प्रेज द लॉर्ड. तो आवाज आला. जसं मी मोशेला प्रगट झालो, मी कोण आहे मी तुला सिद्ध होऊन दाखवल, तसंच मी तुला देखील सिद्ध होऊन दाखवल की मी कोण आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, दुसऱ्या दिवशीच न्यूजपेपरमध्ये बातमी आली की अशा ठिकाणी एक्झाम होणार आहे. एक्झाम डिक्लेअर झाली. प्रियांनो, त्याला चांगले मार्क पडले. 720 पैकी 613 मार्क पडले त्याला. आणि त्यावेळेस 4 टाइम्स कॉम्पिटिशन जास्त होतं. आणि आम्ही पाहिलं, ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म भरला, सगळ्यात पहिलं मी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, BJ मेडिकल कॉलेज ते टाकलं होतं. आणि तेच त्याला कॉलेज लागलं प्रियांनो. अर्थात त्यांनी परिश्रम केलं, उगाच होत नाही, परिश्रम पण केले त्याने. परंतु यश देणारा परमेश्वर आहे. आमेन. आणि अद्भुतरित्या त्याला त्या ठिकाणी ॲडमिशन मिळालं. आज गेल्या आठवड्यातच त्याचा MBBSचा फायनल रिझल्ट आला. जवळपास 68 to 70% तो पास झाला. प्रेज द लॉर्ड. आणि तो आता इंटर्नशिप करते ससून रुग्णालयामध्ये. आणि देवाने जो शांत मंद वाणीच्याद्वारे तो बोलला की मी तुला सिद्ध होऊन दाखवल तुझ्या मुलाच्या जीवनात देखील तू कोण आहे. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, आज तुमच्या देखील जीवनामध्ये तो सिद्ध होऊ इच्छितो की तो कोण आहे. फक्त आपण विश्वासाने ते नाव घ्यायला पाहिजे. ज्या शखायना गौरवमध्ये परमेश्वराने मोशेला नाव प्रकट केलं की मी आहे तो आहे. प्रेज द लॉर्ड. मैं वही बनूंगा जो मैं साबित करूंगा. आय शॅल प्रूव्ह यू हू आय एम.
आणि प्रियांनो दुसरा प्रश्न होता आर्थिक प्रश्न. परत गुडघ्यावर केलं, मुलाच्या जीवनात प्रगट केलं, आर्थिक क्षेत्रामध्ये देखील तू प्रगट केलं. मी तुम्हाला सांगतो एक मोठा चमत्कार झाला. जास्त डिटेलमध्ये मी सांगत नाही, कारण फक्त देवालाच गौरव देतो या साक्षीच्या द्वारे. माझं जवळपास 17 लाखाचं लोन होतं, एका दिवसामध्ये नील झालं. प्रेज द लॉर्ड. वन डे, एका दिवसामध्ये ते 17 लाखाचं लोन नील झालं. कोणीतरी माझ्या अकाउंटमध्ये क्रेडिट केले तेवढे पैसे. मी त्यासाठी 1 रुपयाचं श्रम केला नाही. प्रेज द लॉर्ड. देव म्हटला की मी तुला या परिस्थितीमध्ये देखील सिद्ध होऊन दाखवतो की मी कोण आहे. प्रेज द लॉर्ड. आपला देव मृतांचा देव नाही. ही इज अलाइव्ह. तो जिवंताचा परमेश्वर आहे. आपण कुठल्या देवावर विश्वास ठेवतो? कुठल्या देवावर विश्वास ठेवतो? तो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता सैन्यांचा याह्वे परमेश्वर हे त्याचं नाव आहे. याह्वे सेवा ओत म्हणजे ही इज लॉर्ड ऑफ आर्मीज, त्याचं नाव आहे. प्रियानो, आज आपला विश्वास काय? आपण किती कमकुवत विश्वास ठेवतो? आपला जर विश्वास स्ट्रॉंग आहे प्रियानो, की त्याने मोशेला प्रगट केलं, आज तो मला देखील प्रगट करणार, की तो मला सिद्ध होऊन दाखवणार, तो मला प्रूव्ह करून दाखवणार की मी कोण आहे. आमेन. प्रियांनो, गोष्ट इथंच थांबत नाही. आपण पुष्कळ वेळा भौतिक गोष्टींसाठी काय करत असतो? प्रार्थना करतो. या सगळ्या ज्या प्रार्थनाचे उत्तर आलं ते भौतिक गोष्टीसाठी आल्या, आर्थिक, आरोग्य ह्यासाठी. परंतु त्याच्यापेक्षा काहीतरी पुढची लेवल या ठिकाणी मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. आणि माझा वेळ मला वाटतं संपलेला आहे. पुढची लेवल जर आपण बघितली तर दुसऱ्या लेवलचं जे गौरव आहे देवाने मोशेला प्रगट केलेलं आहे. प्रियांनो, निर्गमाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये देव त्या शखायना गौरवमधनं देव मोशेला प्रगट करतो. त्याचं नाव काय आहे? तर मी आहे तो आहे. बरोबर. त्याच्यानंतर 30 अध्याय निघून गेलेले. किती? 30 अध्याय निघून गेलेले प्रियांनो. आणि ह्या 30 अध्याय निघून गेल्यानंतर मोशेला देव एकदम पूर्णपणे बदलत आहे प्रियांनो. पूर्णपणे तो काय करत आहे? बदलत आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं तर तो म्हणतो की मी तुमच्या पूर्वजांचा देव, अब्रामाचा देव, इसाकाचा देव, याकोबाचा देव, याह्वे एलोहिम याने मला तुमच्याकडे पाठवले आहे. हेच माझे सनातन नाव आहे. याच नावाने पिढ्यानपिढ्या माझे स्मरण होईल. प्रेज द लॉर्ड. हे त्याचं नाव आहे आणि त्या नावाने त्याचं पिढ्यानपिढ्या काय होणार आहे प्रियानो? स्मरण होणार आहे. तर देवासाठी जर कुठला शब्द, 4 शब्द वापरण्यात आलेले आहे तर ते आहे योद हे वाव हे. सर्वांनी म्हणा योद हे वाव हे. तर ही जी स्लाईड तुमच्या समोर आहे प्रियांनो, तर ह्या स्लाईडमध्ये वरचे जे चौकट आहे ते इंग्लिशमध्ये लिहिलेले YHWH, योद हे वाव हे. त्याच्यानंतर ही जी फिनिशियन लँग्वेज आहे हिब्रू, आणि त्याच्यामध्ये ती पिक्चरग्राफ, पहिले पिक्चर काढायचे. हात, योद म्हणजे काय? तर हात. तर ते हाताचं चित्र आहे बघा. पहिलं दिसतं सगळ्यांना? हाताचं चित्र आहे. दुसरा जो अल्फाबेट वापरलेला आहे तो आहे हे म्हणजे एक व्यक्ती हात उंच करून देवाला काय करत आहे? स्तुती करत आहे. तिसरा अल्फाबेट वापरलेला आहे Y आकारचा, एक निवास मंडपाला म्हणजे इरेक्ट करण्यासाठी एक खिळा, Y आकाराचा खिळा वापरण्यात आलेला आहे. आणि चौथा जो आहे शब्द वापरण्यात आलेला आहे हे म्हणजे परत एक व्यक्ती हात वर करून म्हणत आहे, पहा देवाने माझ्यासाठी काय केलेलं आहे. देवाचं जे जिवंत नाव आहे, सगळ्यांनी लक्ष द्या, देवाचं जे जिवंत नाव आहे त्यासाठी 4 लेटर हिब्रूमध्ये वापरण्यात आलेले आहे आणि ते म्हणजे योद हे वाव हे. काय आहे? योद हे वाव हे. आणि योद हे वाव हे याचा जर अर्थ जर तुम्ही बघितला तर आपण ऐकलेलं आहे अस्तित्वात असणारा परमेश्वर. दुसरा आपण शब्द ऐकला की तो अस्तित्वात असणारा तर आहेच, परंतु तो आपल्या जीवनामध्ये सिद्ध होऊन दाखवणारा परमेश्वर. अजून तिसरा शब्द अर्थ ऐकायचा, पाहायचा आहे तुम्हाला. त्या ठिकाणी पहा, त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर योद म्हणजे काय? तर हात आहे. काय आहे? हात आहे. त्यानंतर हे म्हणजे काय आहे? तर व्यक्ती म्हणत आहे कुठं पहा? हाताकडे पहा. कुठं पहा? हाताकडे पहा. तिसरा शब्द आहे खिळा. आणि चौथा शब्द जो आहे वाव नंतर हे, तो व्यक्ती म्हणत आहे खिड्याकडे पहा. कुठं पहा? खिड्याकडे. हाताकडे पहा, खिड्याकडे पहा. हाताकडे पहा, खिड्याकडे पहा. काय लिहिलेलं आहे तिथं? हात पहा, खिळा पहा. बिहोल्ड हँड, बिहोल्ड नेल. हात को देखो, केले को देखो.
प्रेज द लॉर्ड. यावे परमेश्वर जे नाव देव मोशेला प्रगट करत, त्या नावामध्ये अजून एक प्रगटीकरण लपलेलं आहे, ते म्हणजे हात को देखो और खिले को देखो. हात पहा आणि खिळ्याकडे पहा. वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्ताचं जे मरण आहे प्रियांनो, वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी जे मरण स्वीकारलं ते म्हणजे काय आहे, तर यावे परमेश्वराचं नाव आहे प्रियांनो. प्रेज द लॉर्ड. फक्त एकमेव एकच व्यक्ती म्हणजे येशूआ जो वधस्तंभावर गेला आणि त्याने तुमच्या आणि माझ्या पापांसाठी त्या वधस्तंभावर जे रक्त सांडले त्याच्याद्वारेच आपल्याला तारण आहे. आपल्याला तारण हे दुसऱ्या कुठल्याच व्यक्तीच्याद्वारे नाही प्रियांनो, फक्त कोणाच्याद्वारे आहे, येशूआ या नावामध्ये प्रियांनो, त्याच्या वधस्तंभावरच्या कार्याने. प्रभू आपल्याला जर आशीर्वाद पाहिजे असेल तर त्या वधस्तंभावर खेळलेला जो प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याकडे पाहिल्याशिवाय गत्यंतर नाही. कितीही काहीही केवढा मोठा चमत्कार होऊ दे, काहीही होऊ दे प्रियांनो, सगळ्यात मोठा चमत्कार काय असेल तर वधस्तंभावर खेळलेला प्रभू येशू ख्रिस्त. आणि म्हणून पाऊल म्हणतो, मी वधस्तंभावर खेळलेला प्रभू येशू ख्रिस्त याचा प्रचार करतो. आमेन. तर त्याच्याद्वारेच आपल्याला काय मिळालेलं आहे, आशीर्वाद मिळालेला आहे. आणि हे योध हे वाव हे या शब्दाचा अर्थ आहे हाताकडे पहा आणि खिळ्याकडे पहा. तर मी जास्त पुढे जात नाही. तर तुम्ही जर म्हणाल की हे नाव काय आहे, तर तुम्ही जर इथं जर वाचलं भजन संहिता 68:4 तर तिथं लिहिलेलं आहे, देवाला गीत गा, त्याच्या नावाचे स्तवन करा, ज्याची स्वारी ओशाड प्रदेशातून चालली आहे, त्याच्यासाठी राजमार्ग तयार करा, त्याचे नाव परमेश म्हणजे एही आश्चर्य एही आहे, त्याच्यापुढे आनंदोत्सव करा. जर आपण NIV मध्ये वाचलं तर तिथं लिहिलेलं आहे हिज नेम इज लॉर्ड. परंतु जर आपण न्यू किंग जेम्स व्हर्जनमध्ये वाचलं तर बाय हिज नेम या, आणि लिटरल स्टँडर्ड व्हर्जनमध्ये जर वाचलं तर या इज हिज नेम. आणि म्हणून आपण स्तोत्र 150 म्हणतो हालेलुया. काय म्हणतो आपण? हालेलुया. परमेश्वराचं टोपण नाव काय आहे तर या. आमेन. तो शिकवण्यासारखं पुष्कळ वेळेअभाव मी नाही शिकू शकत, परंतु मी तुम्हाला सांगतो या हे जे आहे ते परमेश्वराचं काय आहे तर टोपण नाव आहे. आणि या ठिकाणी बायबल देखील स्तोत्र 68:4 सांगितलं की त्याचं नाव काय आहे, या नावाने परमेश्वराला काय करा, गीत गा. प्रियांनो, मी तुम्हाला सांगतो की मोशे जे आहेत त्याला शखायना गौरव म्हणजे ज्या जळत्या झुडपातनं परमेश्वराने नाव प्रगट केलं. काय नाव प्रगट केलं की मी आहे तो आहे. 3ऱ्या अध्यायामध्ये त्याने देवाने त्याला नाव प्रगट केलं. मी पुढच्या 5 मिनिटात संपवतो. 3ऱ्या अध्यायामध्ये नाव प्रगट केलं. 33वा अध्याय काढा आता. 33वा अध्याय. 33वा अध्यायामध्ये जर आपण बघितलं तर 17 पासून पुढं काही वचन वाचा. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, हे जे तू सांगितले आहेस तेही मी करीन, कारण माझी कृपादृष्टी तुझ्यावर झाली आहे आणि मी तुला व्यक्तिशः नावाने ओळखत आहे. तो म्हणाला, कृपा करून मला तुझे तेज दाखव. तो म्हणाला, मी आपले सर्व चांगुलपण तुझ्या पुढे चालवीन. तुझ्या समोर परमेश्वर या नावाची मी घोषणा करेन. ज्याच्यावर कृपा करावी असे वाटेल त्याच्यावर मी कृपा करेन, आणि ज्याच्यावर दया करावी असे वाटेल त्याच्यावर दया करेन. तरी पण तो म्हणाला की तुला माझे मुख पाहणार नाही, कारण माझे मुख पाहिल्यास कोणी मनुष्य जिवंत राहणार नाही. परमेश्वर म्हणाला, माझ्याकडे एक जागा आहे, येथे या खडकावर उभा राहा. असे होईल की माझे तेज जवळून चालले असता मी तुला खडकाच्या भेगेत ठेवीन. मी निघून जाईपर्यंत आपल्या हाताने तुला झाकीन. मग मी आपला हात काढून घेईल आणि तुला पाठमोरा दिसेल. मग माझे मुख दिसायचे नाही. आमेन. या ठिकाणी मोशे निर्गमच्या 3ऱ्या अध्यायामध्ये होता आणि त्या ठिकाणी देवाला तो नाव विचारतो. देव त्याला नाव प्रकट करतो. आता मोशे कुठल्या अध्यायामध्ये? 30 चॅप्टर निघून गेलेले. प्रियांनो, मोशेची सर्व प्रार्थना बदलून गेलेली आहे. मोशेला या ठिकाणी परमेश्वर मोशेला म्हणाले, हे जे तू सांगितले तेही मी करेल, कारण माझी कृपादृष्टी तुझ्यावर झाली आहे आणि मी तुला व्यक्तिशः नावाने ओळखत आहे. प्रियांनो, ज्यावेळेस पहिल्या वेळेस मोशेला देवाने हाक मारलं, मोशे मोशे, त्या शखायना गौरव ज्यावेळेस प्रगट केलं, मोशेची रिक्वायरमेंट्स काहीतरी वेगळे होते प्रियांनो. परंतु 33व्या अध्यायामध्ये आता आपण पाहतो की पूर्ण 30 चॅप्टर निघून गेलेले, जवळपास तो 120 वर्षाचा झाला असेल कदाचित. आणि आपण पाहतो की रोज तो निवास मंडपामध्ये देवाबरोबर तोंडे तोंड बोलत होता. तो सिनाय पर्वतावर 40 दिवस आणि 40 रात्र त्याने उपवास केला. आणि आपण पाहतो
की 10 आज्ञा देवाने त्याला दिला. देव त्याच्याबरोबर बोलत होता, तो देवाबरोबर बोलत होता, तरी देखील तो समाधानी नव्हता. आणि या ठिकाणी देव ज्यावेळेस त्याला म्हणतो की माझी कृपादृष्टी तुझ्यावर झाली आहे आणि मी तुला व्यक्तीच्या नावाने ओळखतो, यावेळेस मोशे एक अशी प्रार्थना करतो. प्रियांनो, जर आपण 18व्या वचनामध्ये जर पाहितलं तर त्या ठिकाणी मोशे काय प्रार्थना करतो? तो म्हणाला, कृपा करून मला तुझं तेज दाखव. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि ही आहे आत्मिक जगातली दुसरी स्थिती. पहिलं जे लेवलचं गौरव देवाने मोशेला प्रगट केलं ते शखायना गौरव होतं. आणि दुसऱ्या लेवलचं जे गौरव आहे, मोशे देवाला म्हणतो मला तुझं तेज दाखव. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो मला तुझं तेज दाखव. आणि हिब्रू भाषेमध्ये लिहिलेलं आहे, वायोमर हा रेईनी ना एथ केओ देखा. वायोमर हा रेईनी ना एथ केओ देखा. तेज या शब्दाला हिब्रू भाषेमध्ये वापरलेलं आहे कावोत. काय म्हणतात? कावोत. सगळ्यांनी म्हणा कावोत. आणि कावोद या शब्दाचा जर अर्थ जर तुम्ही बघितला तर इथं दिलेलं आहे जडता, धनी, शानदार, वैभव, विशिष्ट, अलग किंवा सन्माननीय. या ठिकाणी जर आपण बघितलं तर एक त्याच्या अभिषेकाचा जड अभिषेक, परमेश्वराच्या सानिध्याचा जड अभिषेक जो आहे, मोशे म्हणत आहे की देवा मला तू प्रगट कर. प्रेज द लॉर्ड. मला तू पहिल्या लेवलचं गौरव दाखवलं, आता मला हे दुसऱ्या लेवलचं गौरव प्रकट कर. मला तुझ्या सानिध्याचा जड अभिषेक पाहिजे. आमेन. आणि त्यासाठी तो काय झालेला आहे? तानेला आणि भुकेला झालेला आहे प्रियांनो. आणि तो प्रियांनो ही ज्यावेळेस प्रार्थना करत होता, आता मला एक सांगा, मोशे देवाकडे पिटिशन करतो, प्रार्थना करतो की कृपा करून मला त्याचं तेज दाखवतो. दावीद देखील स्तोत्र 27 मध्ये म्हणतो, एकच गोष्ट मी परमेश्वराकडे मागतो, ते म्हणजे तुझं मनोहर रूप पाहावं आणि तुझ्या मंदिरामध्ये मला ध्यान करावा. मनोहर रूप पाहायची दावीदाला इच्छा झाली. या ठिकाणी मोशे म्हणतो की मला तुझं तेज दाखव. कोणी मला उत्तर द्याल की त्याचं तेज म्हणजे काय? हिब्रू भाषेमध्ये शब्द आहे काय? तेजाला कावोद. कावोद म्हणजे त्याच्या सानिध्यामधला जड अभिषेक. अजून काय प्रकट करणं असेल? तेज म्हणजे काय? कोणी सांगू शकेल? परमेश्वराचं तेज म्हणजे काय? परमेश्वराच्या वचनामध्येच त्याच्या शब्दाचं, त्याच्या प्रश्नाचं उत्तर असतं. आमेन. किती वचन आहे? 18. 19 वचन वाचा. तो म्हणाला, मी आपले सर्व चांगुलपण तुझ्या पुढे चालवीन. तुझ्यासमोर परमेश्वर ह्या नावाची मी घोषणा करीन. ज्याच्यावर कृपा करावी असे वाटेल त्याच्यावर मी कृपा करीन, आणि ज्याच्यावर दया करावी असे वाटेल त्याच्यावर दया करीन. हिब्रू भाषेने लिहिलेलं आहे आणि अवीर कोल तुवी, म्हणजे मी आपलं सर्व चांगुलपण तुझ्या पुढे चालवीन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तो म्हणतो मी आपले सर्व चांगुलपण, आपला परमेश्वर चांगला आहे. तो म्हणतो चव घेऊन पहा, मी चांगला आहे. तो कसा आहे? चांगला. हिब्रू भाषेमध्ये चांगल्याला तुवी म्हणतात, तो. तर तो म्हणतो की आणि अवीर कोल तुवी. तुम्हाला माहिती आहे का, आपण ज्यावेळेस आपल्याकडे हे जे मराठीतलं बायबल, हिंदीमधलं बायबल आहे ना, आपण हायब्रिड फूड खातो. हायब्रिड. कुठलं फूड खातो? हायब्रिड. ओरिजिनल जे भाषांतर आहे ते म्हणजे ऑर्गॅनिक फूड आहे ते. प्रेज द लॉर्ड. स्तोत्रसंहिता 23:6 मध्ये आपण वाचतो, कल्याण आणि दया ही माझ्या मागोमाग येतील आणि मी यावेच्या घरात राहील. या ठिकाणी आपण वाचतो की सर्व चांगुलपण तुझ्या पुढे चालवीन. हिब्रू भाषेमध्ये त्या कल्याण आणि दया मागोमाग येणे, मागे येणं ह्या शब्दाचा अर्थ आहे रदाफ. आणि रदाफ म्हणजे काय माहिती आहे का? तुम्हाला माहिती आहे का काय? एक व्यक्ती चाललेला आहे इथं, एक व्यक्ती इथं चाललेला आहे आणि कल्याण त्याच्या मागे आहे आणि दया त्याच्या मागे आहे. बरोबर. असंच तुम्ही चित्र करता ना मराठी बायबल वाचल्यावर. फॉलो मी, इंग्लिशमध्ये पण सांगितलेलं आहे फॉलो मी. आता एक बाळ तू इकडे, बाळा तू पण ये लवकर, ये लवकर, ये मागे थांब, इकडे इथं थांबा, इकडे असंच थांब. आता समजा मी हे वचन बोलते, कल्याण आणि दया, कल्याण इकडची आणि दया इकडची, गुडनेस अँड मर्सी. कल्याण आणि दया ही माझ्या मागोमाग येत आहे. मोशे पण म्हणते, मोशेला देव म्हणते की मी आपले सर्व चांगलपण तुझ्या पुढं चालवीन. परंतु ओरिजिनल भाषेमध्ये
त्याचा अर्थ मागोमाग येत नाही प्रियांनो. मी पुढं चालत आहे आणि हे माझ्या मागोमाग येत आहे असं नाही आहे. या ओरिजिनल भाषेमध्ये त्याचा अर्थ आहे की ते पाठलाग करते. प्रेज द लॉर्ड. गुडनेस अँड मर्सी, कल्याण आणि दया हे आपला पाठलाग करते. ते मागे थांबलेले नाही, आपले माझ्या मागे मागे येत नाही. तर परमेश्वराचं चांगुलपण तुमचा पाठलाग करते आणि तुम्हाला संपूर्ण तुम्ही जिथं कुठं बघाल त्या ठिकाणी परमेश्वराचं चांगुलपण तुम्हाला दिसणार आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचं चांगुलपण तुमचा पाठलाग करते प्रियांनो. परमेश्वराचं कल्याण आणि दया ही तुमचं काय करते, पाठलाग करते. आणि मोशेला देव म्हणत आहे की मी तुझ्या पुढे चालवीन, दॅट विल ओव्हरटेक यू. तुझ्या पुढे ते चालवीन. प्रेज द लॉर्ड. अवीर म्हणजे आय विल पास. मी तुझ्या पुढे ते चांगुलपण माझं काय करेल, चालवीन आणि तुला सिद्ध होऊन दाखवल की माझं नाव एहिये अशेर एहिये. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, आपण ज्या वेळेस गुडघ्यावर टेकून प्रार्थना करू की कृपा करून मला तुझं तेज दाखव, परमेश्वर म्हणतो की मी आपलं सर्व चांगुलपण, मला सर्व चांगुलपण. तुम्ही उजवीकडे पाहाल त्याचं चांगुलपण, डावीकडे पाहाल त्याचं चांगुलपण, वर बघाल चांगुलपण, पुढं बघाल चांगुलपण, मागे बघाल चांगुलपण, खाली बघाल चांगुलपण, सर्व चांगुलपण तुम्हाला काय करणार आहे, तो भरून टाकणार आहे. रिबादी अथ्थालारा महांदू शांती अंथालारा महाकुलो रोहंती अथ्थालारा रिमांथी अंथुलो रोहो कुलो रोहंती अथा. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर आपल्याला संपूर्ण चांगुलपणाने तो आपल्याला काय करणार आहे, वेस्ट होऊन टाकणार आहे परमेश्वर. आणि तो त्या ठिकाणी म्हणतो की मी आपल्या दुसऱ्या लेवलचं गौरव म्हणजे कावोत गौरव जे आहे, माझ्या जड वेट ऑफ हिज ग्लोरी, त्याच्या अभिषेकाचं जे गौरव आहे, त्याचा जड अभिषेक जो आहे तो तुमच्या समोर काय करणार आहे, चांगुलपणाचा अभिषेक तो तुम्हाला करणार आहे प्रिय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्याच्या नावामध्ये ते सामर्थ्य आहे प्रिय. परंतु या ठिकाणी गोष्ट थांबत नाही. हिथं देव आपल्याला त्याचं तिसऱ्या लेवलचं गौरव प्रकट करत, त्याच्या नावामध्ये त्यांनी शखायना गौरव प्रकट केलं. मोशेला पर्वतावर त्यांनी कावोत गौरव प्रकट केलं. परंतु मोशेला त्या पर्वतावर तो म्हणतो की मला तुझं तिसऱ्या लेवलचं गौरव दाखव. देव मोशेला म्हटला की माझं मुख कोणाला पाहायला भेटणार नाही, आणि जर माझं मुख पाहिलं तर कोणी जिवंत राहू शकणार नाही. इथं एक खडक आहे म्हणजे ख्रिस्त, तो खडक, त्या खडकामध्ये मी तुला दर्शन देतो, कपारीमध्ये मी तुला लपवीन आणि माझं सानिध्य जात असताना माझा पाठीमोर भाग दिसेल, परंतु माझं मुख तुला दिसणार नाही. मी तुला या भूतलावर सर्व चांगुलपणाचा अनुभव देईल. स्तोत्रकर्ता म्हणतो की तो आपलं आयुष्य सर्व प्रकारच्या चांगुलपणाने भरतो. आमेन. हे माझ्या जीवा याहवे परमेश्वराला धन्यवाद. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याचे एकही उपकार विसरू नको, कारण तो आपल्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करतो, तो आपले सर्व रोग बरे करतो, तो आपला जीव विनाश गर्तेतून उद्धारतो आणि आपल्याला दया आणि करुणा काय करतो, मुकुट घालतो. प्रियांनो, हिब्रू भाषेमध्ये जर तुम्ही शिकला, मी फ्री ऑफ कॉस्ट शिकवतो, कोणाला पाहिजे त्याला फ्री ऑफ कॉस्ट शिकवतो. हिब्रू भाषेमध्ये जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी दावीद म्हणतो एक हायेस्ट फॉर्म ऑफ वर्शिप जी आपण कधी इमॅजिन नसेल केली. कोणाला किती जणांना इंटरनली काही ना काय आजार आहेत, डायबिटीज, BP किंवा इतर काय आजार आहेत. दावीद राजा काय म्हणतो माहिती आहे का, हिब्रू भाषेमध्ये काय म्हणतो माहिती आहे का, बारखी नापसी एत यावे वे कोल केरावाय. तर केरेव हा शब्द त्या ठिकाणी दावीद राजा वापरतो आणि दावीद राजा म्हणतो की माझे सर्व इंटरनल ऑर्गन्स जे आहेत, कुठले ऑर्गन्स, फक्त हृदय नाही तर लिव्हर, इंटेस्टाईन, सगळे जे इंटरनल ऑर्गन्स आहे, जे किडनी, सर्व जे आहेत त्यांना मी आज्ञा करतो की यावे परमेश्वराची स्तुती कर. प्रेज द लॉर्ड. रोग आणि आजार राहू शकेल का मग त्याच्यात. आमेन. तर अशा प्रकारची स्तुती करते. या ठिकाणी मी सांगतो तुम्हाला की मोशेला देवाचं काय पाहिजे, मुख पाहिजे. तो म्हणतो तू चांगुलपणा दाखवलं, आपल्याला प्रार्थना करतो देव तुम्हाला सिद्ध होईल, तुमच्या आर्थिक परिस्थितीतून देव बाहेर काढेल, सर्व गोष्टीतून बाहेर काढेल. देव चांगला आहे याचा अनुभव स्तोत्र 34 प्रमाणे तो तुम्हाला अनुभव देईल, तो खरोखरच चांगला आहे. परंतु त्याच्या पुढं एक आहे, तो जसा दावीद राजा प्रार्थना करतो की मला तुझं मनोहर रूप पाहिजे, तर मोशे प्रार्थना करतो की मला तुझं तिसऱ्या लेवलचं गौरव दाखव. कुठल्या लेवलचं, तिसऱ्या लेवलचं. पहिल्या लेवलचं गौरव जळत्या झुडपातनं शखायना गौरव पाहिलेलं आहे प्रियांनो. दुसरं त्याचं चांगुलपणाचं कावोत गौरव पाहिलेलं आहे. तिसऱ्या लेवलचं गौरव मोशे म्हणतो मला दाखव. मी तुम्हाला सांगतोय 3 लेवलपेक्षा दुसरं गौरव कुठलं नाहीच आहे.
दॅट इज द हायेस्ट फॉर्म ऑफ गॉड्स ग्लोरी. हे तिसऱ्या लेवलचं गौरव देव म्हणतो मला, मोशे म्हणतो मला तू देव दाखव. आणि या ठिकाणी ज्यावेळेस तो प्रार्थना करतो देव त्याची पेटिशन नाकारतो. तो म्हणतो, आणि या ठिकाणीच मी थांबणार आहे प्रियानो, देव त्याला म्हणतो की कोणीही माझं मुख पाहिलं तर जिवंत राहू शकणार नाही. खडकाच्या कपारीत मी तुला लपवतो आणि माझा पाठीमोरा भाग दिसेल परंतु माझं मुख तू पाहू शकणार नाही. या जुन्या करारामध्ये मी माझं हायेस्ट लेवल ऑफ ग्लोरी तुला दाखवू शकत नाही मोशे, सॉरी. आणि त्यानंतर आपण पाहतो की मोशेला देवाने पोरलं. मोशे मेला आणि त्या कुठल्या पर्वतांवर कुठं पुरलं अजून ती जागा कोणाला ठाऊक नाही. प्रेज लॉर्ड. इथंच स्टोरी आपल्याला निर्गममध्ये संपलेली दिसते. परंतु आपला देव कधीही न बदलणारा परमेश्वर, तो काल आज आणि युगानयुग सारखाच परमेश्वर. आमेन. तो आपली प्रार्थना ऐकल्याशिवाय राहत नाही. आणि जर आपण वाचलं पुढं मत्ते कृष्ण वर्तमान याचा 17वा अध्याय जर आपण वाचला, मत्ते 17, वाचा कोणतरी मोठ्याने. मग 6 दिवसानंतर येशूने पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान यांना आपल्याबरोबर एका उंच डोंगरावर एकांती नेले. तेव्हा त्याचे रूप त्यांच्या देखत पालटले, त्याचे मुख सूर्यासारखे तेजस्वी झाले आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी शुभ्र झाली. तेव्हा पहा मोशे व एलिया. कोण आहे तिथं? मोशे व नवा करारामध्ये कोण पाहायला भेटतं आपल्याला? मोशे. मोशे व एलिया हे त्याच्याबरोबर संभाषण करत असलेले त्याच्या दृष्टीस पडले. प्रेज लॉर्ड. आणि या ठिकाणी जर आपण बघितलं मग 6 दिवसाने पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान यांना आपल्याबरोबर एका उंच डोंगरावर कोणी नेलं? येशूने नेलं. आणि या ठिकाणी सांगितलं तेव्हा त्याचे रूप त्यांच्या देखत पालटले, त्याचे मुख सूर्यासारखे तेजस्वी झाले. कशासारखे झालं? सूर्यासारखे तेजस्वी झालं. आणि मोशे काय प्रार्थना करत होता? मला तुझं मुख दाखव. आणि देव काय म्हटला? मला तुला मी मुख दाखवणार नाही, सॉरी मोशे. प्रेज लॉर्ड. परंतु या ठिकाणी आपण बघतो की देव मोशेला त्याचं मुख प्रगट करत आहे आणि तिथं सांगितलेले आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखे शुभ्र झाले. तेव्हा पहा मोशे व एलिया हे त्याच्याबरोबर संभाषण करत होते. प्रेज लॉर्ड. मोशे जरी मेला प्रियानो तरी देखील मेल्यानंतर देखील देवाने त्याची पेटिशन जी ती पूर्ण केली. प्रेज लॉर्ड. कारण आपला देव मेलेल्यांना जिवंत करणारा परमेश्वर आहे. तो काही जे अस्तित्वात नाही ते अस्तित्वात असण्यासारखा परमेश्वर आहे. प्रियांनो हे 3rd लेवलचं गौरव ग्रीक भाषेमध्ये ज्याला म्हणतात डोक्सा. प्रेज लॉर्ड. डोक्सा. प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थित जीवन. प्रभू येशू ख्रिस्त फिजिकल फॉर्ममध्ये होतं परंतु त्या उंच डोंगरावर गेल्यानंतर प्रियांनो त्याचं जे गौरव आहे ते पालटलं, त्याचं रूपांतर झालं प्रियांनो. आणि त्या रूपांतरित जे गौरव होतं त्याला म्हणतात डोक्सा. डोक्सा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थित जीवन, जे जीवन शिष्यांमध्ये आलं प्रियांनो. आणि पेत्राच्या नुसत्या सावलीने लोक बरं होत होते. प्रेज लॉर्ड. फक्त लोक वेगवेगळ्या नाना प्रकारच्या रोगांना घेऊन त्याच्याकडे येत होते येशूकडे आणि सर्व बरं होत होते. त्यातला एक देखील सुटत नव्हता. ते आहे डोक्सा लेवलचं गौरव प्रियांनो. पेत्र, योहान सुंदर नावाच्या गेटच्या इथं आले आणि भिकारी, लंगडा भिकारी होता. तो म्हटला की मला काहीतरी दे. पेत्र आणि योहान म्हटले आमच्याकडे देण्यासाठी सोने रूप काहीच नाही, आमच्याकडे फक्त पहा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने उठ आणि चालू लाग. प्रेज लॉर्ड. ते आहे डोक्सा गौरव. प्रियांनो या ठिकाणी मी संपवतो कारण पुष्कळशी हे मोठी स्लाईड आहे. परंतु या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो जुन्या करारामध्ये जो याह्वे एलोहिम आहे तोच योहान कृत्सवर्तनामध्ये 18व्या अध्यायामध्ये येशू म्हणतो मीच तो आहे. प्रेज लॉर्ड. ज्यावेळेस शास्त्री आणि परुषी त्याला शब्दामध्ये पकडत होते त्यावेळेस येशू त्यांना म्हटलं अब्राहम जन्मला त्यापूर्वी मी आहे. यहुदी लोक म्हणायला लागले तू अजून 50 वर्षाचा झाला नाही आणि तू आम्हाला शिकवतो का? येशू त्याला म्हटलं अब्राहम तुमचा पिता जन्मण्यापूर्वी मी आहे. तो अस्तित्वात असणारा परमेश्वर आहे प्रियानो. तो सार्वकालिकतेपासून सार्वकालिकतेमध्ये अस्तित्वात असणारा परमेश्वर. तो तुमच्या जीवनामध्ये सिद्ध होऊन दाखवतो की तो कोण आहे. तो तुम्हाला फक्त एकाच लेवलच्या गौरवमध्ये ठेवत नाही तर तो एका लेवलपासून दुसऱ्या लेवलपर्यंत, दुसऱ्या लेवलपासून तिसऱ्या लेवलपर्यंत घेऊन जाऊ इच्छितो प्रियानो. तो तुमचं जीवन बदलू इच्छितो प्रियानो. स्वर्गीय प्रभू आम्ही तुला मनापासून धन्यवाद देतो. ते बापाचे अभिवचन आमच्यापर्यंत आलेलं आहे.
यहवे शालोम, यहवे याह. देवा तुझी जी नावं आहेत, आय एम हू आय एम. Thank you for watching this broadcast. If you have been blessed by this message, we encourage you to donate for this ministry. Your generous donations will help us to spread the gospel of His kingdom and make a real difference in the lives of the people. You can send your gifts and donations on the following bank account or through the QR code given below. Bashan Catholic Cooperative Bank Limited. Account number 5010000374277. IFSC code BACB 0000123. Shekinah Ministries believes that your tithes belong to your local churches.